येस येस ऑफिशियल आपण लगेच मॅच स्टार्ट करू. आज सिद्धेश मस्कर आणि नॉस्टा गेंडला सौरभ सलामीची जोडी मैदानावरती आणि गोलंदाज तितक्याच ताकदीचा समोर उभा ठाकलेला आपल्याला पाहायला मिळेल संयम, जो मात्र ठाणे मुंबई टायगर्स या संघाला बिलॉंग करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच लावते सुरुवात 6 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये आपण पाहतो डीप मध्ये सज्ज आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू त्याच्याकडे आला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव एकवटण्यामध्ये दोन्ही खेळाडू यशस्वी झाले आहेत. पहिल्या धाबेसाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी श्री गणेश होतोय. बॅटिंग करत असताना माळेगाव या संघाचा. यावेळेस ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय डीप मध्ये. तिथे मात्र थोडस फंबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी सिद्धेश मस्कर आणि त्याच्या साथीने सौरभ घेत आहेत. 2 धाबा एकवटण्यात यश त्यांना मिळालंय. खऱ्या अर्थाने गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धाबा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. पहिलं सत्र आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये पहिलं सत्र आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने शांत क्रिकेट मैदानावरती स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं हे वैभवशाली ऐतिहासिक क्रीडा नगरी आणि ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चालू असलेली बँकर्स प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. संयमी गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सुद्धा संयम आहे आणि त्याच्याकडे संयम आहे. षटक क्रमांक आपण पाहतो उर्द विकेटने ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेईल का सिद्धेश मस्कर हे सुद्धा पाहायचं आहे. कदाचित आपण पाहिलं तर या 2 धाबा मिळू शकतात आणि या 2 धावेने संघाचं थोडंसं का होईना परंतु पारड जड होतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 7 धाबा या धाव फलकावरती आहेत. शांत शांत सुरुवात म्हणता येईल आणि यावेळेस क्लीन बोल्ड होत आहेत. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय मालेगाव संघाला. बॅट्समन आउट. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली मोठी विकेट संपादित केली आहे. फलंदाजाचं नाव सुमित. फलंदाज बाद झाला. सौरभ या ठिकाणी
बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवीन खेळाडू दाखल होतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ पाहायला मिळेल. गोलंदाज नितीराज येतात षटक क्रमांक 2 मध्ये. उर्ध विकेटने पहिलाच बॉल. अप्रतिम लाईन पाहायला मिळते. लाईन लेंथ अगदी मेरिट नुसार हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नितीराज यांचं आणि चांगलं कमालीची गोलंदाजी ते करतायत. पहिला बॉल डॉट आला बॅटच्या अगदी आपण पाहतोय संपर्कात येऊ शकला नाहीये बॅटच्या खालून. अगदी जर पाहिलं तर हा बॉल थोडासा बाउन्स झाला. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला तोपर्यंत डॉट. 7 धावा फलकावरती 7 रन्स. यावेळेस आपण पाहतो बिमार बॉल पाठीमागे चालला. फाईन लेग क्षेत्राला बीट करून धावा इथे मिळतील 4+1. एकंदरीत 5 धावा. नशिबाचा पंजा. आम आदमी का हाथ पंजा के साथ. ऑफिशियल कॅमेरामॅन ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वाहिनीच्या माध्यमातून प्रीतम मस्कर या ठिकाणी जे आहेत त्यांचा जो वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये अत्यंत चांगली मेजवानी त्यांच्या वतीने देण्यात येईल. फॉर द विकेट. ओ व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. काबार्सला चिरत फाडत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फुल टॉस होता. संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना बॉल सीमा पार. 4. तब्बल 17 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 नितीराजचं चालू आहे आणि काय कमालीची गोलंदाजी होती. फलंदाजी सुद्धा चांगली आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय एकाच ताकदीचे तुल्यबल आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. हो व्हॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत आपण जर पाहिला तर सीमा पार बॉल जाईल आणि इथून आणखीन धावा देऊन जाईल. 4. टीम मालेगावला. ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतो बॅटची कडा मागे चेंडू ट्रॅबल होतोय फर्स्ट स्लीप मध्ये. तोपर्यंत शॉर्ट थर्ड मानला चेंडू गॅदर केला जाईल. एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर पुढे सरकते 22. पुन्हा एकदा नो बॉल ओव्हर द वेस्ट. भीमर बॉल टाकण्यात आलेला आणि आता गोलंदाज या ठिकाणी चेंज केला जाईल. कारण एका षटकामध्ये 2 भीमर टाकल्या कारणास्तव या ठिकाणी गोलंदाजी करता येणार नाहीये नितीराज यांना. आणि काही चेंडू बॅलन्स असताना शेवटचा चेंडू हा षटक कंटिन्यू करेल. धावा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 23. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करता परंतु फ्रीडचा बॉल असल्या कारणास्तव या ठिकाणी झेल
या ठिकाणी घेतला तरी सुद्धा महत्व राहणार नाही आहे, परंतु एक सिंगल आली आहे। षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे। 24 धावा, 12ची सरासरी या ठिकाणी मेंटेन करण्यात आली आहे। 12च्या सरासरीने 12.00च्या सरासरीने 24 धावा या धाव फलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 मध्ये आहे। नवनाथ नवनाथ येतात गोलंदाजी मार्क वरती। षटक क्रमांक 3 पुढे एकदा रेनबो क्लब एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण एकाच एंड कडून सर्व षटकांची या ठिकाणी आपल्याला सांगता होताना पाहायला मिळेल। ऑन साइडला फटका दर्जेदार पाहायला मिळतो। बेस्ट टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतात 2-2 आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर नक्कीच या 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत। 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत। षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर एकंदरीत तिसऱ्या प्रगती पथावरती 3 धावा अतिशय वेगवान रित्या या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या। टीमची टोटल आपण पाहिलं तर तब्बल 27 वरती पोहोचली आहे। षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे। सॉफ्ट हँडने यावेळेस चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, कोणतीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये। आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज नवनाथचा होता। वीस धावा फलकावरती आहेत। पहिलं सत्र मैदानामध्ये चालू आहे दोन टीमच्या वतीने। आपण जर पाहिलं तर मालेगाव आणि ठाणे मुंबई टायगर्स या दोन बलाढ्य टीम मध्ये ही विद्यमान लढत आपण या ठिकाणी पाहतोय। आणखीन एक सिंगल ऍड होतीये। षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल। आज एकंदरीत जो शेड्यूल मी तर म्हणेन 6 मॅचेस टोटल ऑल ओव्हर आपल्याला कव्हर करायचे। त्यानंतर 2 सेमी फायनल असतील आणि एक अंतिम मेगा फायनल ग्रँड फिनाले आजच आपल्याला बँकर्स प्रीमियर लीगचा पाहायला मिळेल। आज या ट्रॉफीचा खऱ्या अर्थाने चॅम्पियन कोण असणार आहे याचा प्रश्न सर्वच खेळाडूंमध्ये निर्माण झाला असेल। कोणता संघ कोणत्या संघापती जो भारी पडेल त्या संघाला मात्र इथून या ट्रॉफी पर्यंत पोहोचता येईल, त्याचं स्वप्न साकार होईल, ड्रीम कंप्लीट करण्याचा प्रत्येकाला संधी आणि कोणत्या तरी एका संघाला ते मात्र ट्रॉफी घेऊन जाण्याचा आनंद या ठिकाणी व्यक्त करता येईल। षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ संपन्न झालेला आणि 3 षटकांमध्ये केवळ 30 धावा या 10च्या सरासरीने या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत।
चांगली गोलंदाजी मी म्हणेन आणि दुसऱ्या बाजूला मालेगाव संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल की अगदी आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 10ची सरासरी त्यांनी अद्यापर्यंत मेंटेन केली आहे. 10.00च्या सरासरीने 2 षटकामध्ये 24 धावा आपण पाहिल्या. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाचा पार्ट जड आहे. या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या. यावेळेस ऑन द टॉस उभे राहिलेत वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा बॉल लप्पर कटच्या माध्यमातून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. स्ट्राईक एंडला जो खेळाडू सुमित चांगले बॅटिंग करतायत. यावेळेस पुढे पुन्हा एकदा सरकले होते. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आणखीन एक दर्जेदार चौकार. कडे वळतोय. ओ यावेळेस हा फटका खेळायचा होता. जणू काही टॅप करायचा होता. स्क्वेअर कट करायचा होता. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होती. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अबे फ्रॉम बॉडी शरीरापासून भरपूर दूर राहिला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. प्रशांत सूर्यराव हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला कुणाल पोईसर, अविनाश टेंबे 3 पंच आपल्याला ऑफिशियलच्या माध्यमातून लाभलेले आहेत. काल सुद्धा एक सुंदर काम त्यांचं पाहायला मिळालं. नो कॉन्ट्रोवर्सी, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी काम काय असं ऑफिशियलचं ते मात्र दाखवण्यात आलं. आणि आज सुद्धा त्यांच्यावरती जी जिम्मेदारी आहे या संपूर्ण स्पर्धेची योग्य रीतीने पार पडत असताना हॅट्स ऑफ आमच्या ऑफिशियल पंचांच्या कामगिरीला सुद्धा. धावसंख्या फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल विघ्नेश प्रभू आम्हाला सांगतायत 42 धावा फलकावरती आहेत. यावेळेस लॉंग ऑनला आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केलाय आणि सुमित जो मात्र खेळाडू खेळतोय मैदानाच्या मध्ये सुमित बसकर. सुमित आहे यावेळेस आपण पाहतोय जो मात्र वैयक्तिक 22 वरती जो वैयक्तिक खेळतोय. नेक्स्ट बॅट्समन स्वप्नील भामरेला मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. संघाचे कॅप्टन आहेत, लिडिंग फ्रॉम द फ्रंट आता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ती भूमिका त्यांना बजवावी लागेल. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर प्रगती पथावरती तब्बल 5वं
43 धाबा फलकामध्ये लगावण्यात आल्या. 6 षटकांची मॅच आहे आणि या 6 षटकांच्या मॅचमध्ये किमान तुम्हाला 60+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल तर एक फायटिंग टोटल या मॅचमध्ये बनवू शकते. और द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलोड थ्रू मध्ये चेंडू गादर केला जातो. अक्षरशः खोदण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा स्वप्नील भांबरेचा आणि कोणती धाव इथे मात्र बळत नाही. थोडस शांत क्रिकेट. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी जिम्मेदारी क्रिकेटमध्ये घ्यावी लागते. ती कॅप्टनला माहिती आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळेल. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट एक सिंगल धाव येते. 5व्या क्रमांकाचं षटक अत्यंत वाखाणण्याजोगी आणि या षटकामध्ये विकेट सुद्धा आलेले आहेत. धावा सुद्धा कमी खर्च केलेले आहेत. गोलंदाज संयम आहे ज्याने पहिलं पावरप्लेचं षटक हाताळलं तोच गोलंदाज आता पूर्णपणे संघाची जिम्मेदारी घेत असताना पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल आणि फलंदाज बा. आउट झालेत आणि यावेळेस या दरम्यान हा सुद्धा चेंडू डॉट आलेला. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. जगदीत सुद्धा चांगली काल गोलंदाजी केली आहे. हा संघ सुद्धा अगदी आपण पाहतोय वरचढ चढत होता आणि नक्कीच आपण पाहिलं तर टीमची टोटल स्कोर कार्डवरती 45. रोहित गुरुनाथ शर्मा चा जर्सी क्रमांक पाहावं लागेल. अष्टीरक्षक बीट होत आहेत आणि वाईट बॉल 1+1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. त्याला 2 धावा. बाय 1 गेट 1 2 धावा मिळाल्यानंतर मात्र कमबॅक करतात. एक सिंगल आली आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. मालेगाव संघाला लागणार हा तब्बल 48 धावा फलकावरती 48 रन्स. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचं षटक आहे.
एक बाईज, एक सिंगल धाव आणि शेवटचे दोन चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. यावेळी स्लॉंगरला पण पाहतो शतक सज्ज बीजे आणि ते चांगली फिल्डिंग. धावा किमान 3 वाचवण्याचा प्रयत्न. शेवटचा अंतिम बॉल आणि यावेळेस सरळ चेंडू शरीरावरती आदळतो आणि 50 धाबाचा फलकावरती आणि 51 रन्स टू बीन. 51 धाबांचा आव्हान असणार आहे या मॅच मध्ये. मालेगाव संघाच्या विरोधात ठाणे मुंबई टायगर्स या टीमला 51 धाबांचं आव्हान असणार आहे 36 बॉल मध्ये येणाऱ्या. आणि आव्हान कशा पद्धतीने चेस करेल द्वितीय सत्र जसं चालू होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. परंतु तत्पूर्वी जाऊया डीजे बाबूकडे. आपण थोडस परिवर्तन करतो. या ऐकूया पुन्हा एकदा आमच्या साधी समालोचक आमचे अत्यंत जवळचे बंधुतुल्य मित्र आदरणीय सोमनाथजी खाडे सर यांना धन्यवाद.
मार्क वरनं मालेगाव संघाच्या वतीनं सुमित गोलंदाजी मार्क वरती. गेम ऑन. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला अडवतायत. एक सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात. जगजित आणि संतोष ही जोडी मैदानावरती सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात करतायत. सुमित गोलंदाजी मार्ग वरती 51 धावांचा टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलागाला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चितच व्ह्यूवरर्सना आपण पाहू शकाल. विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट वरती फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच कव्हर आहे. मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. सीमारेषेवरती लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक फिल्डर आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती एक फिल्डर आहे. पाबंदी पाहायला मिळते. फिल्डिंगची रिस्ट्रिक्शन आहे. पॉवर प्लेचं षटक आणि निश्चितच संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. एकेरी धावेनं सुरुवात करतायत. 2 धावा धावफलकावर. शांत संयमी सुरुवात. गोलंदाज सुमित, अनुभवी गोलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव पदराशी. राईट आर्म राऊंड द विकेट. 7-8 पावलांचा रनअप. इन स्विंगिंग डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू बॉडी लाईन येतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये थांबतोय. जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. चांगल्या टप्प्यावरती भन्नाट मारा. सुमितला आपण पाहू शकाल. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटची चाललेली ही रंगारंग मेजवानी आपण पाहता. यावेळेस बॅटची एज. शॉर्ट थर्ड मॅन वरती फिल्डर आहे. चेंडूला अडवण्यात यश मिळालं. निश्चितच सिंगल मात्र कंप्लीट होईल. हातातनं चेंडू थोडासा स्किड झाला. 30 यार्डची पाबंदी आहे. तिथून जर चेंडू मित्रांनो पार झाला तर मात्र डायरेक्ट 4 धावा मिळतात. निश्चितच याची जाणीव फिल्डरला पाहायला मिळते. चेंडूला स्टॉप दिला. एक सिंगल. एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत दोनही फलंदाजांना आपण पाहत असाल. निश्चितच शांत संयमी सुरुवात. शांत डोक्यानं खेळतायत. यावेळेस पहा हा चेंडू निश्चितच गती सुंदर पाहायला मिळाली. थोडीशी उंची कमी ठेवली. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. सुमित अनुभव जो पदराशी आहे तो संपूर्ण अनुभव इथं मैदानावरती एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धा आपण पाहताय बँकर्स प्रीमियर लीग. अर्थातच बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व महाराष्ट्रभराचे कर्मचारी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. फिल्डर होता. फिल्डर की मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सी मारेगा के बाहर. षटकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. षटकाराची मुहूर्तमेढ पाहायला मिळाली. 6 धावा. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी सुरू केलाय आणि सलामीची जोडी मैदानावरती खेळती आहे. 9 धावा धावफलकावरती जोडल्या. सुमितचं कौतुक केलं जाईल. पहिल्या 5 चेंडूंवरती केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. मात्र 6 धावा मिळतील इतका तो पुरेसा ठरलाय. 6 धावा आल्यात. निश्चितच 6 धावांच्या मदतीनं 9 धावा एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. निश्चितच गोलंदाजी मार्ग वरती अमोलला आपण पाहत आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना जबाबदारी स्वीकारली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय आणि पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. बॅट्समन जगजित यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. निश्चितच त्याचाच फायदा उचलतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 11 या धावसंख्येवरती. मालेगाव विपक्ष मुंबई ठाणे फायटर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बँकर्स प्रीमियर लीग. निश्चितच धकाधकीच्या जीवनामधनं विरंगुळा शोधण्याचा हा प्रयत्न आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. मिड विकेट बाउंड्रीला सलामी करत असताना एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. 4.
फटका दमदार, 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 15 वरती पोहोचलं. अमोल वरती हल्ला, यावेळेस पॉइंटला बीट केलंय. फटका चांगला आहे, लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ब्युटिफुल स्ट्रोक, बॅट्समन जगजीत ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा धमाका, चौकार. मित्रांनो, कालच्या रात्री या ठिकाणी एक सामना पार पडला. रत्नागिरी विपक्ष नवी मुंबई. त्या सामन्यामध्ये आदित्य मयंकर हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅच आदित्य मयंकर, मॅन फ्रॉम रत्नागिरी, या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देतोय. निश्चितच कालची रात्र ज्यानं गाजवली, कालची रात्र आपल्या संघासाठी तुफान खेळ मैदानावरती दाखवला, आदित्य मयंकर याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जातोय. मॅन फ्रॉम रत्नागिरी आदित्य मयंकर, रत्नागिरी संघाचा स्टार खेळाडू आहे. वेल प्लेड आदित्य, आणि पुढील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती बिनबाद 21, सावध आणि सुंदर सुरुवात झाली. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण अमोलच्या माध्यमातून एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला पहिला धक्का मुंबई ठाणेला. मुंबई ठाणे फायटर्स या संघाला 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा आक्रमक हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला. अमोलच्या माध्यमातून सीमारेषेवरती एक जबरदस्त झेल आणि त्यानंतर एक खतरनाक सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहायला मिळते षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. प्रफुल्लित करणारी गोलंदाजी, सुंदर. अगदी जर आपण पाहिलं तर सोपी आणि सहज ऍक्शन आहे. 5-7 पावलांचा रनअप. त्यानंतर असं वाटतंय की चेंडू लूज डिलिव्हरी पाहायला मिळेल, मात्र खांद्यामधली ताकद आणि डोक्यामधला अनुभव या ठिकाणी वापरत असताना प्रफुल्ल आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पेश करतोय. जुना जाणता अनुभवी गोलंदाज, संघासाठी एक दर्जेदार अटॅकिंग गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट. या चेंडूवर मात्र आक्रमक हल्ला, आडव्या बॅटचा तडाखा, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. +6, 7 धावांचा निश्चितच हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत सूर्यराव सर पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडत असताना फ्रीडचा इशारा. संधी आली आहे, निश्चितच ही संधी अबाधित असेल. वाईट बॉल, 51चं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावफलकावरती तब्बल 29 धावा. सुरुवात चांगली केली होती प्रफुल्लनं, मात्र त्यानंतरचे काही चेंडू जर आपण पाहाल तर थोडासा दबावामध्ये आपण पाहताय. राईट मोर द विकेटनं फ्रीडचा हा चेंडू फुलटो चेंडू आहे. आडव्या बॅटनं खेळल्या फटका. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकलं. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुन्हा एकदा थोडीशी मुसंडी मारतं, जाऊन पोहोचलं ते 30 या धावसंख्येवरती. 30.
हा चेंडू पहा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं मात्र ऑफस्टमच्या जास्त बाहेर, रीच पासून दूर. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची पुन्हा एकदा मदत येईल, सहकार्य येईल. धावफलक पुढे सरकेल ते 31 या धावसंख्येवरती. हा चेंडू पहा जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न, आता मात्र थोडासा आतमध्ये घेतला. आता मात्र सूर सापडलाय. प्रफुलच्या माध्यमातून टाकलेला हा निर्धाव. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. आपल्या पदरामध्ये ज्या 51 धावा आहेत त्या जर वाचवायच्या असतील तर निरर्थक धावा आपल्याला वाचवाव्या लागतील. अवांतर धावा वाचवाव्या लागतील. मात्र जागेवरनं खडे खडे ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरला बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. जगजीत सिंग ऑन फायर. 4 धावा येत आहेत. जागेवरनं खडे खडे 4 धावांचा एक अप्रतिम नजराणा या ठिकाणी पेश केला. 35 धावा स्कोर कार्डवर. 35 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेनं खेळतायत. एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवतायत. नक्कीच आपण पाहाल तर एकेरी धावेचं योगदान येईल. धावफलकाला जोडलं जाईल. तिसरं लांबणीवरती पडलेलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आहेत 1 गडी बाद 36 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा बढत आपण पाहत आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती. विजयाच्या दिशेनं आगेकूच ठाणे मुंबई फायटर हा संघ मैदानावर पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेनं पावलं टाकत असताना जगजीत सिंग बॅटिंग करत असताना तुफान आक्रमक बॅटिंग साथ देण्यासाठी मैदानावरती विजय. या चेंडूवर आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल येईल. धावफलकावरती जोडले जाते. मालेगाव विपक्ष मुंबई ठाणे अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बँकर्स प्रीमियर लीग. एक सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरकेल. 39 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहाल तर समोरच्या दिशेला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीत. एक धाव पुन्हा एकदा जोडतायत. थेंबे थेंबे तळे साचे. 1-1 रुपया बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही जमा करत जाल, निश्चितच तुमची बँक बॅलन्स वाढत असते. बँकर्स आहेत त्यांना माहिती आहे बरोबर खातं कसं फुगवायचं, खात्यात बचत कशी वाढवायची. निश्चितच एका धावेनं डावाला आकार देत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. संधी मिळाली. 4 धावांचा बोनस या ठिकाणी जमा करत असताना जगजीत सिंग ऑन फायर. इट्स अ 4 रन्स. चुकीचं शॉट सिलेक्शन. दांडी गोल.